पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात मुंबईत लोकभवन इथे द्विपक्षीय चर्चा. उभय नेत्यांनी धोरणात्मक सहकार्याच्या प्रगतीचा घेतला आढावा. जागतिक स्थैर्यासाठी भारत फ्रान्स सहकार्य हे सामर्थ्य असून संयुक्त विकास प्रकल्पांच्या माध्यमातून मानवी विकासाला गती देतील. पंतप्रधानांचं संयुक्त पत्रकार परिषदेत प्रतिपादन. भारत आणि फ्रान्समधील उद्योगांना आणि नवोन्मेषकांना एकमेकांशी जोडण्यासाठी नवोन्मेष केंद्र तसेच तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी विविध मंच सुरू करण्याची पंतप्रधानांची घोषणा. भारत हा फ्रान्सचा अत्यंत विश्वासार्ह भागीदार. उभय देशातील संबंध हे विश्वास, खुलेपणा आणि महत्त्वाकांक्षेवर आधारलेले. इमॅन्युएल मॅक्रॉन. फ्रान्सच्या सहकार्यानं भारतात स्थापन झालेल्या हेलिकॉप्टर असेंब्ली लाईनचं पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी केलं उद्घाटन. भारतात AI क्षेत्रामध्ये येत्या 2 वर्षात $200 अब्ज गुंतवणुकीची अपेक्षा. सेमीकंडक्टर संरचनेत जागतिक केंद्र म्हणून उदय होण्याचाही अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला विश्वास. व्यावहारिक आणि लोककेंद्रित धोरणांमुळे भारत हा जगाचा विश्वासार्ह भागीदार. अलीकडेच झालेले व्यापार करार हे भारताच्या वाढत्या आर्थिक आत्मविश्वासाची साक्ष. एस जयशंकर. देशातील पहिल्या क्लायमेट वीकचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. शाश्वत विकास, हवामान कृती आणि सामाजिक जबाबदारी यांना एकत्र आणण्याची गरज मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त. PM कुसुम योजनेत महाराष्ट्राच्या प्रभावी कामगिरीची दखल घेत महाराष्ट्राला केंद्र सरकार देणार आणखी 1 लाख पंप. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची मुंबई क्लायमेट वीकमध्ये घोषणा. देशभरातल्या शेतकऱ्यांसाठी भारत विस्तार या AI आधारित प्लॅटफॉर्मचा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केला शुभारंभ. बारामती विमान अपघातातील फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधली महत्त्वाची माहिती मिळवण्यात यश. मात्र जळालेल्या कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमधली माहिती मिळवण्यासाठी उत्पादक कंपनीची मदत घेणार. आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची CBI चौकशी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी. नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी शिबानी